Audio Jungle. आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चैनल के लिए आइए आज की खबर में आपका स्वागत है। श्री क्षेत्र कोंडेश्वर का प्राचीन महत्व। महाशिवरात्रि पर कोंडेश्वर मंदिर परिसर में भक्तों की भारी भीड़। श्रद्धालुओं ने प्रकृति की गोद में बसे मंदिर में किया दर्शन। बडनेरा से 4 किलोमीटर की दूरी पर श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर की भूमि ऋषियों और संतों के निवास से पवित्र हुई। यह क्षेत्र विदर्भ की काशी के नाम से प्रसिद्ध है। कोंडेश्वर में हाथी की कलात्मक आकृति, नंदी, कैलाश टेकड़ी और झीलों जैसी विभिन्न कलाकृतियों से सुशोभित है। प्राचीन महत्व प्राप्त इस मंदिर परिसर में महाशिवरात्रि के अवसर पर हर वर्ष भव्य यात्रा मेले का आयोजन किया जाता है। मंदिर में बड़ी संख्या में शिव भक्त महिला पुरुष दर्शन के लिए आते हैं। इस दिन 1 लाख से अधिक श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। कोंडेश्वर धर्मस्थल में महाशिवरात्रि के दिन प्रातःकाल सुबह 3:30 बजे अभिषेक किया गया। इसके बाद पूरा दिन भक्तों ने दर्शन किया। मंदिर देर रात तक भक्तों के लिए खुला रहा। यहां भीड़ को देखते हुए अमरावती पुलिस आयुक्त राकेश ओला के आदेश से बडनेरा पुलिस स्टेशन के थानेदार सुनील चौहान के मार्गदर्शन में बड़े पैमाने पर पुलिस बंदोबस्त लगाया गया। मंदिर परिसर में महाशिवरात्रि यहां एक यात्रा का रूप लेती है। दर्शन के लिए भक्तों की लंबी कतारें लगी रही। मंदिर संस्थान की ओर से सभी संभव उपाय किए गए थे कि भक्तों को जल्द से जल्द दर्शन मिल सके। विशेषतापूर्ण मंदिर। भगवान कोंडेश्वर के निवास स्थान के कारण यह क्षेत्र पवित्र हो गया। ऐसा कहा जाता है कि प्राचीन काल में अतिरुद्र और महारुद्र कई बार हुए। किंवदंती के अनुसार यादव राजा हेमंद्री पंथ के प्रधानमंत्री ने राज सत्ता के खर्च पर कोंडेश्वर में हेमाड़पंथी मंदिर का निर्माण करवाया था। मंदिर के बाहर पत्थर जैसी उकेरी गई हाथियों की कलात्मक आकृतियां सभी को आकर्षित करती है। ऐसी जानकारी संस्थान के अध्यक्ष रमेश गंगाधर पकड़े और सचिव रविंद्र बारा पात्रे ने दी है। बडनेरा से सादिक शाह की रिपोर्ट। कैमरामैन रोहिल शाह के साथ देखते रहिए बडनेरा मंडल न्यूज चैनल। चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चैनल के लिए अभी हम पहुंचे हैं बडनेरा से 4 किलोमीटर दूरी पर और एक निसर्गरम्य वातावरण में यहाँ जो है कोंडेश्वर यात्रा का आयोजन किया गया है। और यहाँ एक पुरातन मंदिर है जिसका 5000 वर्षों पूर्व इतिहास बताया जाता है। और यहाँ पर हेमाड़पंथी शिव मंदिर की स्थापना की गई थी। और यहाँ जो है कि हर वर्ष महाशिवरात्रि के अवसर पर यहाँ एक यात्रा का आयोजन होता है जिसमें अमरावती जिले भर से कई भक्तगण यहाँ पे दर्शन के लिए आते हैं। तो चलिए आपको ले चलते हैं मंदिर की ओर। तो कल कीजिए घर त्यानंतर आपल्याला त्याला पुढे त्याला गर्द करू नका. गर्द खूप करतो आणि अवैधरित्याच्या ठिकाणी आपण जशी गर्दी केली ते एक सुंदर अशी आपली अरे वाह क्यों नहीं तो देख सकते हैं आप। बताया जाता है कि 5000 वर्ष पुरातन ये हेमाड़पंथी मंदिर है, जो शिव मंदिर, जो ये बडनेरा से 4 किलोमीटर दूरी पर पहाड़ियों की ओट में ये मंदिर स्थापित है। और 5000 वर्षों पूर्व इसका निर्माण हुआ था। और आज यहाँ पे हर वर्ष महाशिवरात्रि के अवसर पर यहाँ यात्रा का आयोजन किया जाता है। तो देख सकते हैं कि यही वो मंदिर है। और इस तरफ देख सकते हैं आपके तमाम भक्तगण यहाँ पे अपना दर्शन दे रहे हैं। हे पाहू शकता आता आलेलो आम्ही तीर्थक्षेत्र कोंडेश्वर
या मंदिराच्या आतल्या भागामध्ये. आणि इथं पाहू शकता की भक्तांची खूप गर्दी आहे. महिला पुरुष मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे आणि दर्शन करत आहे. आज महाशिवरात्रीचं मोठा उत्सव इथं साजरा केला जात आहे आणि पूर्ण भक्तांना तिथं उपस्थित आहे. दर्शनासाठी महिला पुरुषांच्या रांगा लागलेल्या आहेत. पाहू शकता महिला पुरुष रांगेत उभी आहे आणि आपल्या दर्शनासाठी नंबराची वाट पाहत आहे. पाहू शकता खूप गर्दी आहे. सर्वांनी लवकर दर्शन बाहेर यायचं. सर्व जणांनी आपलं दर्शन आटोपायचं तर बाहेरच्या कामावर यायचं. सर्व पुढे चालत पाहू शकता आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या गर्भगृहात आणि इथंही भक्तांची खूप इथं गर्दी दिसलेली आहे आणि सगळे भक्तांचं दर्शन घेतात. महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पाहू शकता इकडं सगळे भाविक भक्त दर्शनाला उपस्थित आहेत. हे पाहू शकता इथं सगळे सेवाभावी लोक कुठे बसलाय तुझ्या बाबा ह्या कोणत्याही वाढ बघत आहे. तुला या ठिकाणी यावं. तुला सर्व भाई भक्तांना या ठिकाणी काय नाव मधुकर निकोरे हे होते आमच्यासोबत. मधुकर निकोरे आपण बोला दोन शब्द. थोडं चालत राहा. दोन शब्द फक्त आज भाविक भक्तांसाठी. लाडू वाटत बरं हे आयोजन किती वर्षापासून होत आहे? त्याने स्वतः म्हटलं जातं की 5,000 वर्षापूर्वीचं हिमाळपंथी मंदिर आहे आणि त्यावेळेसपासून होत असत. पण मी नाही पाहिलं पण वाटतंय खूप सुंदर अशी सेवा या ठिकाणी आपल्या ठिकाणी आपल्या अभंगाने बोलण्याच्या संस्थांच्या वतीने चाललेली आहे. खूप दिवस या ठिकाणी वटवृक्ष छोट्याशा वृक्षाचा वटवृक्ष झालेला आहे आणि वृक्ष आपल्या सेवेमुळे आपल्या सहकार्यामध्ये झालेला आहे. भव्य अशी महायात्रा. भंडारा मंडल न्यूज या आमच्यासोबत जुळत आहे. मंदिराचे काही विश्वास तर त्यांच्याकडून जाणून घ्या. हो आपलं नाव? हां काय नाव आपलं? संस्थांचा सचिव रवींद्र बाराप. आज संस्थांचे अध्यक्ष श्रीमान रमेशभाऊ बाकी सर्व यांचे विश्वस्त मंडळी कार्यकर्ते सर्व उपस्थित आहेत. बरं हे जे इथं आयोजन केलं जातं आहे दरवर्षी होते तर हे किती वर्षापासून होत आहे इथं? साहेब याला असाच आमच्या इथून 50 वर्षापूर्वी जीर्णोद्धार समिती आणि विश्वास मंडळ निर्माण झालं. तेव्हापासून हे विकास कार्य, जीर्णोद्धार कार्य आणि ही सर्व सेवा कार्य हे सातत्याने चालू आहे. बरं म्हटलं जात आहे की हे जे हिमाळपंथी मंदिर आहे हे याचा इतिहास जे आहे 5,000 वर्षापूर्वीचा आहे. तर याबद्दल काही थोडी फार माहिती? भगवान कोंडेश्वराचं हे जे अतिशय प्राचीन मंदिर आहे म्हणजे आम्ही आधी पण 5,000 वर्षापूर्वीचं सांगत होतो. आज पण 5,000 वर्षापूर्वी सांगतो म्हणजे जवळजवळ 5,500 वर्ष या मंदिराला झालं.
त्यावेळेसचे रामदेवराव जे राजे होते पेशव्यांचे, तर त्या काळामध्ये त्यांचे दिवाणजी पंत म्हणून दिवाणजी होते, म्हणजे पण त्या काळात कोणी दिवाणजी तर ते काशीवरून येत असताना त्यांनी जे शिवलिंग आणलं ते शिवलिंग या ठिकाणी स्थापन केलं आणि त्यांना मग ती प्रवृत्ती निर्माण झाली. या परिसरामध्ये नांदगाव कुंडेश्वर हे त्यांनी त्या काळात सांगितलं होतं की हे तिन्ही तीर्थंकर तुम्ही एका दिवसात कंप्लीट केले. त्यावेळेला वाहनं नव्हती, काही मार्ग होता, तर त्या काळामध्ये एकाच दिवसामध्ये सकाळपासून म्हणजे त्याला आपण म्हणून सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेपर्यंत त्या लोकांनी तिन्ही देवाचं दर्शन घेतलं एकाच दिवसात. आणि आजच्या महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिनी तर त्याला एक काशी अशा प्रकारे याची अंतिम आहे. कारण त्यांचं काशीवर देखील तेवढे त्यांनी आपल्या विदर्भावर प्रेम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये भगवान शिवाची मंदिरं त्यांच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात आणि दगडी शिल्पकलाकृतीमध्ये त्यांनी सुरुवातीला याची उंची 15 फूट होती, पण नंतर कालांतराने वातावरणाचा जंगलाचा भाग यात त्याची थोडी घसरणी झाली, दुर्लक्ष झालं. आणि त्यानंतर 1975मध्ये जीर्णोद्धार समितीची स्थापना आणि जे दादा शास्त्रीय यांनी प्रेरणा दिली का आता सर्व लोक कोटेश्वराला कामाला लागा. आणि त्यांनी जेव्हा आदेश दिला त्या आदेशानुसार 1975मध्ये आधी ते काही नव्हतं, ओसाळरान होतं, लहान बंधू वगैरे आणि लोकवस्ती नव्हती. फक्त जे तपश्चर्या करणारे संत आहेत आणि पुजारी आहेत हे लोक त्या ठिकाणी तपश्चर्या करतात. इथे बरेचसे इथे संत श्री कोटेश्वर महाराज त्यांचे तपश्चर्यास्थान कोटेश्वर मंदिर, दोन मठं म्हणजे या मंदिरामध्ये शिवमंदिर एक मठ तळ्यामध्ये गेला आणि एक मठ गणेश मंदिर म्हणून संस्थांनी सर्व खांद्याला खांदा लावून त्यांनी करत कलाकृतीचा नमुना ज्याला उत्कृष्ट कलाकृती म्हणतो तो नमुना म्हणजे हे जे हत्ती दिसतात पायाला हे हत्ती, या हत्तीमध्ये काही आश्चर्य नाही किंवा कोणत्याही प्रकारचा जादूटोना नाही. लोकांचा समज आहे ते मोजत जातात, खेळून देखील नंबर टाकतात, मोजतात, परंतु त्याची मोजदाद होत नाही. कधीतरी 1-2 नंबर चुकतात आणि तो त्यांच्या उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे. खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. काय नाव म्हटलं आपलं? हे होते आमच्यासोबत कोंडेश्वर संस्थानचे सचिव रवींद्र बारापात्र, ज्यांनी आज आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे. आणि यासोबत आमच्यासोबत बोलत आहे या मंदिराचे या संस्थानचे अध्यक्ष, काय नाव आपलं? रमेश गंगाधर पकडे यांच्याकडून जाणून घ्या काय बोलाल याच्याविषयी. याच वेळेस स्थापन झालेले महादेव आणि महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. सगळे मंदिर बाजू शिऱ्याचंच मंदिर आहे, मोठ्याचंच आहे. आणि टीचर म्हणजे कोशी दिले कोशी दिलं शकतो शिल्प त्या काळात त्यांनी कसा केला होता आपण कल्पना नाही करतो. आता इंजिनियरचा जमाना आहे, त्यावेळेस आणि शिष्याचं जॉईंट गेला चार दुधानं ज्यावेळेस ते चिरे काढले तर ते चिरे इतके मोठे होते की ट्रेन न रेल पोल टाकायला आणि त्याच्यावर ते चिरे ओढ लागले. आणि ते चिरे इतके मजबूत होते त्याचे नाण्यावर गाड्या पाडले होते. वडर बोलायला ते वडर बोलायला आणि नाव गोटा हा पूर्ण गोटच आहे. उरलेले गोटे महादेवाचं मध्ये जाताचं मंदिर आहे त्याच्या बाहेरीला लावले असा हा विषय आहे. आणि
कारण हे आता आहे म्हणजे ते महाशिवरात्रीचं जे आयोजन होत आहे हा म्हणजे तरी 50 वर्षापासून निरंतर चालत आहे. त्यापूर्वी पण होत असेल. त्याची म्हणजे मंदिरावर अवकाळा आली होती, मुघलांचे आक्रमण व्हायचे. त्यानंतर ऊन वारा थंडी पाऊस या वातावरणामध्ये त्या मंदिराची वाताहत झाली. परंतु 1975मध्ये 50मध्ये तो म्हणजे जीर्णोद्धार समिती निर्माण केली शास्त्री महाराजांच्या आदेशानुसार आणि तेव्हापासून सातत्याने कार्य आजही जीर्णोद्धार म्हणता येत नाही, परंतु विकास कार्य एकसारखं जोमानं चाललेलं आहे. बांधकाम चालू आहे, बांधकाम झालेलं आहे. त्याचा प्लॅन किती मजलं जेव्हा त्याचं फाउंडेशनच इतकं मजबूत आहे की त्याला काही डर नाही लागलं. हे भरीव काम आहे आणि असं हे जो बोलतो मी तू तुमच्या आमच्या देणगी हे विकास करायचा आणि भगवंताची कृपा. खूप खूप धन्यवाद. काय नाव म्हटलं आपण? रमेश गंगाधर पकडे. हे होते आमच्यासोबत रमेश गंगाधर पकडे या मंदिर संस्थानचे अध्यक्ष. यांनी पण खूप विषय आजच्या विषयी आजचे विषय म्हणजे आजची यात्रा म्हणजे रविवार असल्यामुळं आज सर्व लोकांना सुट्ट्या राहते, व्यापारी लोकांना सुट्ट्या राहतात. त्याच्यामुळं दरवर्षीपेक्षा डबल यात्रा आहे यावर्षी. आणि संस्थांचं नियोजन फार चांगलेलं आहे. पाण्याची व्यवस्था आहे आणि पुन्हा फराळीची व्यवस्था आहे, विद्युत व्यवस्था आहे. सर्व व्यवस्था एकदम चांगली आहे आणि पोलीस प्रशासनाचं सुद्धा चांगलं सहकार्य आम्हाला मिळत आहे. खूप खूप धन्यवाद. काय नाव आपलं? बंडू सत्रंकर. बंडू सत्रंकर हे होते आमच्यासोबत. बंडू सत्रंकर यांनी पण खूप छान माहिती दिली. याच्यासोबत आमच्यासोबत जुळत आहे आपलं नाव? सुनील पकडे. काय बोलाल आजच्या विषयी? आजच्या विषयी रस्त्याचा रविवार आहे असल्यामुळे दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी आहे. मी जवळपास यात्रा 50 वर्षापासून असती भरत आहे. मंदिरचं पूर्ण 50 वर्षापूर्वीच आहे. बरोबर. जंगलचा इतिहास आहे, त्यावेळेस नव्हते. 50 वर्षापासून दरवर्षी वाळत चाललेलं आहे. यावर्षी ही यात्रा मागच्या वर्षीपेक्षा तिळपट आहे. चांगली व्यवस्था इथं केल्या जात आहे संस्थांच्या माध्यमातून. जेवढी भक्तांची सेवा करते तेवढा पूर्ण प्रयत्न करत आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत सुनील पकडे. यांनी पण खूप छान माहिती दिली. देख सकते हैं आप यहाँ पे कोंडेश्वर यात्रा के दौरान प्रशासन का भी यहाँ पे बड़ा बंदोबस्त है और बहुत ही चोट बंदोबस्त यहाँ जगह जगह पे लगाया गया है. महिला कांस्टेबल कर्मचारी भी है, पुरुष कांस्टेबल कर्मचारी भी है. तमाम देख सकते हैं कुमार में ये तमाम पुलिस कर्मचारी अपनी सेवा यहाँ दे रहे हैं. यहाँ पानी वाटर चल रहा है. अच्छा चप्पल स्टैंड है. तो ये देख सकते हैं यहाँ पर ये कोंडेश्वर यात्रा के दरमियान में जो भाविक भक्त यहाँ पे उनको उनकी चप्पलें यहाँ रखी जा रही है. देख सकते हैं ये भी एक बड़ा सेवा भावी उपक्रम है. तो इनसे जानेंगे. क्या कहेंगे? आपका नाम? नंदलाल पंजवानी. क्या कहेंगे आज को विषय को लेकर? बहुत अच्छा हो रहा है. बहुत अच्छा हो रहा है. अच्छा और सिस्टमेटिक ये तमाम भक्तों की सब लोग आप ख्याल ध्यान रख रहे हैं. निःशुल्क. क्या बोलेंगे आप? हाँ, हमारे साथ में जुड़ रहे हैं श्याम मोटवानी. क्या कहेंगे आज? सर आज का सहयोग आपका नाम? रमेश मोटवानी. क्या कहेंगे? किस बात में चाहिए? भाई आज जो आप सेवा यहाँ दे रहे हैं यहाँ तो हमको बहुत बहुत सुकून मिलता है, बहुत आनंद मिलता है. मतलब यानी जो यात्रा में आने वाले भक्त हैं उनकी आप सेवा कर रहे हैं. उसमें हमको बहुत आनंद है. आनंद है. बहुत बहुत धन्यवाद. बोले बाबा की कृपा है. क्या बात है. आपका नाम? श्री शिवाय नमस्तुभ्यम. क्या कहेंगे? येलदास पंजवानी बात. श्री ओम नमः शिवाय. क्या नाम बताया आपने? येलदास पंजवानी. जीएल पंजवानी. पंजवानी. ये थे हमारे साथ में जेलदास पंजवानी. और ये भी यहाँ पे जो कोंडेश्वर यात्रा है इसमें आप भक्तों के लिए एक सेवा दे रहे हैं यहाँ पर. चलो आते मिलते हैं. ये इन्होंने बहुत देख सकते हैं आप दर्शन के लिए यहाँ पे पूरी लाइन लगी हुई है. इधर भी ले.
देख सकते हैं यहाँ पार्किंग की भी व्यवस्था है और तमाम तरह की सुविधा और पुलिस प्रशासन का बड़ा अच्छा बंदोबस्त यहाँ पे लगाया गया है कि सभी भक्तगण शांति के साथ में दर्शन ले सकते हैं और यात्रा का आनंद भी ले रहे हैं। ये देखो गाइस मंडेरा मंडल न्यूज देख सकते हैं आप शाम होने को आ रही है और अब भी भक्तों की गर्दी कोई कम नहीं हुई है। अभी भी शाम होते होते आज पूरी रात यहाँ भक्तों की गर्दी रहेगी और आज पूरी उत्साह के साथ शिवरात्रि मनाई जा रही है। तो ये देख सकते हैं आप जब भी जो है शाम होने को आई है गर्दी पूरी उतनी ही दिख रही है। आप हजारों की तादाद में लोग आ रहे हैं। अरे क्या बोलते ऐसा क्या है ये हाँ तो देख सकते हैं आप। आइए हमारे साथ में भक्त जुड़ रहे हैं। क्या नाम आपका? जर्नल सिंह, जनरल सिंह। हाँ भंडेरा से, अमरावती। अमरावती से। क्या कहेंगे? हाँ, क्या कहेंगे आज? आज कहना है शिवरात्रि अच्छी है। हाँ। शुभकामना भगवान के अपने आशीर्वाद से। आज कोटेश्वर आप दर्शन के लिए आए थे? दर्शन को आए थे। कैसा हो गया दर्शन? अच्छा हुआ दर्शन मार। अच्छा हो गया। हाँ, भोलेनाथ के दर्शन हुए, अच्छे हुए। मंदिर बहुत अच्छी करना जाता है। यात्रा हमारी बहुत सफल हुई। सफल हो गई। हाँ, जय भोले। आप भाविक भक्त दर्शन करून इकडे येत आहे, जाणून घ्या त्यांच्याकडून काय म्हटलं आज दर्शन करायला आले, कसं वाटत आहे तुम्हाला? एक नंबर वाटतं. दर्शन झालं तुमचं? काय नाव सांगा तुमचं? काय म्हणाल आजच्या विषयी? आज महाशिवरात्रीचं पर्व आहे. एक नंबर वाटलं आम्हाला. मस्त छान दर्शन छान होतं झालं. छान. काय नाव आपलं? माझं नाव आहे कोमल नागे. हे होते आमच्यासोबत कोमल नागदेवी. अजून आमच्यासोबत जोडत आहे भक्तगण. हां खूप छान वाटलं दर्शन करून. आज यावेळेला खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे ना यावर्षी? खूप गर्दी भाविक भक्त खूप उमटलेले आहे इथं. हां म्हणजे श्रद्धा जास्त वाढत आहे आता. वाढत आहे जास्त. हां काय नाव म्हटलं? हे होते आमच्यासोबत समीक्षा पिंजरकर. चल येतो बोला. आज एक कोंडेश्वर यात्रा के दरमियान आज यहाँ पे हमारे बटलेरा के जो पुराने वाले हैं जो अपनी दुकान यहाँ लगाए हैं, क्या कहेंगे आज? बहुत अच्छा लगा भाई। अच्छा लगा। क्या नाम? मेरा नाम राजेश शंकर है, बंडा बुचे। ये हमारे साथ में राजा बुच्चे। हाँ। और आज इन्होंने सुबह से यहाँ पे जो है कि ये फुटाने, चने, ये पोंगा पंडित और ये तमाम तरीके की यहाँ पे दुकान लगाए। बहुत अच्छा व्यवसाय हो गया। कुछ कमाई हो गई? चलो बहुत बहुत धन्यवाद. क्या कहेंगे आज? शुभेच्छा. बहुत बहुत धन्यवाद. चलो ठीक आहे. चलो मिळता. काही भक्तगण जोडत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. काय नाव आपलं? माझं नाव विनोद माणिकराव जोगळे. कुठून आपण? मी अमरावतीवरून. अमरावतीवर. तर आज दर्शनाला आले होते. हो. हा. महाशिवरात्रीच्या पावन पवित्र पर्वावर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सर्व लोकांनी आपला हा सण मोठ्या प्रमाणात हर्षोल्लासात बनवला पाहिजे. हा खूप मोठा आपल्या भाग्याची गोष्ट आपल्यासाठी. खूप खूप धन्यवाद. काय नाव म्हटलं? माझं नाव विनोद जोगळे. तर हे होते आमच्यासोबत विनोद गवई. हे पण इथं बडनेरावरून अमरावतीवरून कोंडेश्वर देवस्थानात आज दर्शनाला आले होते आणि महाशिवरात्रीच्या पर्वावर यांनीही महादेव मंदिराचं इथं दर्शन घेतलं आणि आता ते परत निघालेले आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. ये आज कोंडेश्वर यात्रा और आज सुबह से जो है पुलिस प्रशासन बड़ी मुस्तैदी के साथ अपनी ड्यूटी को अंजाम दे रहा है. सभी अधिकारी कर्मचारी यहाँ बड़ी मुस्तैदी से इस यात्रा को कवर कर रहे हैं और हर भक्त के लिए बड़ी सुविधा उपलब्ध करा के दे रहे हैं. तो यहाँ देख सकते हैं कि अभी बडनेरा पुलिस स्टेशन के कर्तव्यदक्ष थानेदार सुनील सर चौहान जो यहाँ के आज उपस्थित है और इनके तमाम जो कर्मचारी हैं उनके साथ के अधिकारी है ये तमाम यहाँ उपस्थित है. तो जानेंगे सुनील चौहान सर से. क्या कहेंगे सर? आज महाशिवरात्र होती. कोंडेश्वर देवाची यात्रा होती. यात्रेसाठी बहुसंख्य भाविक आले होते. त्याचं नियोजन आम्ही अगोदरच केलं होतं. महत्त्वाचं बंदोबस्त होता आणि पार्किंग गाड्यांची करायची होती. त्याचं नियोजन अतिशय उत्तम झालं होतं. त्यामुळे एकदम स्मूथ पब्लिक आलं आणि आता जात पण आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे आमच्या CP साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही यावेळेस योजना राबवली होती. पोलीस दलातर्फे आम्ही जे वृद्ध लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत किंवा आजारी आहेत अशांसाठी आम्ही व्हॅन ठेवल्या होत्या. त्यांना आम्ही ह्या पार्किंग पॉईंटवरनं बसवून त्यांना तिकडे दर्शन करून परत त्यांना इथं आणून सोडत होतो. त्या लोकांनी खूप छान अनुभव घेतला आणि पोलीस दलाचे धन्यवाद वाटले आणि आम्हाला पण त्याच्यामध्ये खूप आनंद झाला की आम्ही जनतेला अशी सेवा देऊ शकलो.
आणि खरंच आज खूप लोक आले होते. आज रविवार असल्यामुळे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर भाविक आले होते. पण अतिशय चांगला बंदोबस्त लावला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि पार्किंग व्यवस्था व्यवस्थित होते. सर्वच लोकांनी जो बंदोबस्त इथं नेमला होता, ट्रॅफिकचे लोक आमच्याबरोबर होते. सगळ्यांनी चांगला बंदोबस्त केला आणि पत्रकार आपण सगळ्यांनी पण सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा महाशिवरात्रीचा सर्व अमरावती वासियांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूब खूब धन्यवाद सर. ये थे हमारे साथ में बडनेरा पुलिस स्टेशन के कर्तव्यरत थानेदार सुनील सर चौहान, जिन्होंने कि एक बहुत अच्छी जानकारी देते हुए बताया कि आज जो है महाशिवरात्रि पर्व के वक्त कारण यहाँ जो है भक्तों की काफ़ी गर्दी देखने को मिल रही है. और जैसे कि यहाँ कोंडेश्वर जो है बडनेरा से 4 किलोमीटर की दूरी पर कोंडेश्वर मंदिर है, जहाँ एक भव्य यात्रा का आयोजन होता है. और यहाँ पूरे अमरावती ज़िले से काफ़ी भक्तगण महिला पुरुष यहाँ इकट्ठे होते हैं और दर्शन करते हैं. तो आज बडनेरा पुलिस स्टेशन की ओर से कड़ा बंदोबस्त यहाँ रखा गया था. सीपी ओला सर के आदेश पर बडनेरा पुलिस स्टेशन के कर्तव्यरत थानेदार सुनील जी चौहान और उनके पूरे कर्मचारी, ट्रैफिक के कर्मचारी तमाम यहाँ पे आज ये भक्तों की सेवा में यहाँ उपस्थित थे और उनको हर तरह की सुविधा यहाँ पे मुहैया कराई. उसके अलावा जो दिव्यांग, अपंग, छोटे बच्चे और जो बुजुर्ग लोग हैं, इनके लिए यहाँ से एक जो है सभी पार्किंग व्यवस्था यहाँ है. लेकिन ये पार्किंग होने के बाद में भी दिव्यांग और अपंगों को और बुजुर्ग बच्चों के लिए सुनील चौहान सर ने बताया है कि हमने खुद उनके लिए एक व्यवस्था की थी कि यहाँ से उनको मंदिर तक छोड़कर उनको दर्शन करा के फिर यहाँ तक वापस लाके यहाँ छोड़ा है. तो एक बहुत अच्छी पहल रही है बडनेरा पुलिस स्टेशन की ओर से और उनके सभी मातहत सभी कर्मचारी और ट्रैफिक के जो यातायात कर्मचारी जो है, इन लोगों ने भी काफ़ी अच्छा यहाँ पे योगदान दिया है और काफ़ी अच्छी व्यवस्था की गई है, जिसमें जो भाविक भक्त है इनको दर्शन लेने में किसी तरह की कोई परेशानी नहीं हुई. तो देख सकते हैं आप कि पूरा मजमा अभी भी शाम हो गया है और पूरा मजमा अभी चल रहा है. अभी भी भक्तगण दर्शन के लिए इस रोड से आ ही रहे हैं, देख सकते हैं आप. अरे दर्शन को आए वो चले अपने ट्रैफिक वाले भी इनको दौर कर. हाँ, उनको तो दिया भी साहब देख सकते हैं आप कि आज बडनेरा मंडल न्यूज़ ने पूरी कोंडेश्वर यात्रा की न्यूज़ को कवर किया है और हमारे तमाम दर्शकों तक हम ये न्यूज़ भेज रहे हैं. तो देख सकते हैं आज महाशिवरात्रि पर्व पर कोंडेश्वर देवस्थान में काफ़ी उत्साह का माहौल देखने को मिला और काफ़ी भक्तगण महिला पुरुष हज़ारों की संख्या में यहाँ पे दर्शन के लिए पहुँचे थे. और हमने तमाम लोगों की जानकारी ली है और बडनेरा मंडल न्यूज़ के माध्यम से हम आप तक पहुँचा रहे हैं. तो इसी के साथ मैं सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज़ चैनल के लिए कैमरामैन रोहित शाह के साथ देखते रहिए बडनेरा मंडल न्यूज़ चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए.